रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकाराम महाराज म्हणून गेले होते. अर्थात त्यांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता, मात्र जगात आजची परिस्थिती तशीच आहे असं म्हणायला नक्कीच वाव आहे. सर्वत्र युद्धाचे ढग साठलेले आहेत, युद्ध सुरू झालेलं आहे. अ, आता ते थांबलेलं आहे. मात्र हे सगळं युद्धाचं पर्व असंच असणार आहे भविष्यात, का त्यापासून जग थोडंसं दूर जाऊ शकतं, शांतता मिळू शकते. आणि हाच आज आपला विषय आहे टू द पॉइंटमध्ये. त्यासाठी बोलतो करतो आहे ज्येष्ठ संपादक, विचारवंत यमाजी मालकर यांना. सर नमस्कार. नमस्कार. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. खरोखर जगातले आपण नागरिक आहोत. आपल्या वाट्याला असेच प्रसंग भविष्यात येत राहणार आहेत का? त्यापासून थोडीशी आपल्याला काही मुभा मिळू शकते किंवा त्यापासून थोडासा दिलासा मिळू शकतो असं देखील काही घडेल? या इराण आणि अमेरिकेच्या एका थांबले थोडं ते थांबते अजूनही, त्याच्यामुळे दिलासा मिळालेला आहे. पण तो दिलासा हा अल्पजीवी ठरतो की काय, अशी शंका जास्त आहे. याचं कारण असं की या युद्धामध्ये जे सगळे फॅक्टर दिसले ते अतिशय जगाला धोकादायक वळणावर घेऊन जाणारे फॅक्टर दिसले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असा की याच्यामध्ये युद्धभूमीवर न उतरताना युद्ध व्हायला लागली सगळी. हे त्याच्यातलं सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे. दुसरा फॅक्टर असा आहे की याच्यातलं जे राजकीय नेतृत्व आहे याची एक वेगळा चेहरा पाहायला मिळाला, जो जगाला आणखी युद्धाकडे लोटण्याच्या दिशेने चाललेला आहे राजकीय नेतृत्व, असा चेहरा तो दिसला. ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे युद्ध थांबवणाऱ्या ज्या यंत्रणा होत्या जगातल्या त्या कमकुवत झाल्या. म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ असेल, म्हणजे आपली युनो, हे सगळं कमकुवत झालं. आणि चौथी गोष्ट म्हणजे युद्ध फार लवकर फार वेग घेऊ शकतं आणि काहीही होऊ शकतं. त्याचं जे डिस्ट्रक्शन कॅपॅसिटी आहे ती प्रचंड वाढलेली. म्हणजे तो कदाचित इराण अमेरिका युद्धामध्ये दिसलं, आपल्या रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये दिसलं की त्याची डिस्ट्रक्शनची लेवल जी आहे ती खूप वाढलेली आहे. तरी याच्यामध्ये काही प्रमाणावर यांनी संयम बाळगला असं म्हणावं लागेल, कारण ही सगळी अण्वस्त्र सज्ज राष्ट्र आहेत. बरोबर. तर त्या पार्श्वभूमीवर हा दिलासा निश्चितपणे मिळाला तात्पुरता. पण युद्धाच्या शक्यता आणि युद्धाचं डिस्ट्रक्शन कॅपॅसिटी हे किती प्रचंड जगामध्ये वाढलेले आहेत हे या युद्धाने आपल्याला दाखवून दिलं. बरोबर. जग अस्थिर झालेलं आहे आणि त्यातून असे युद्धाचे, संघर्षाचे प्रसंग अनेक ठिकाणी उद्भवत आहेत. नाही केवळ अमेरिका, इराणच नव्हे, तर तिकडे रशिया असेल, युक्रेन असेल, सीमावर्ती युरोपातल्या अनेक भागांमध्ये देखील आहे, सिरिया आहे, ते आणखी शांत नाही आहे. आणि भारतीय उपखंडात देखील त्याचे ढग अधूनमधून येत असतात. अशा वातावरणामध्ये सर, कधी-कधी असं वाटतं की अटीतटीचं युद्ध होत आहे, भीषण युद्ध होत आहे आणि मग काहीतरी संहार त्यातून शक्य आहे. एक शक्यताही निर्माण झाली होती मध्यंतरी. अमेरिकेकडनं एक वॉर्निंग दिली होती. हो, देण्यात आली होती. राईट. तेव्हा लोकांना एक भीती वाटली होती, मोठी भीती वाटली होती. अशीच आज रात्री भीती, काहीतरी होणार आहे. हो, अशीच भीती 1947 साली आणि जून महिन्यामध्येच काही शास्त्रज्ञांना वाटली होती, याच प्रकारची भीती. आता किती वर्ष आले त्याला? 79 वर्ष जवळपास झाली. ती भीती काय होती की अमेरिकेने शेवटी जपानवर, म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला. आणि अणुबॉम्ब टाकल्यावर त्या अणुबॉम्बच्या निर्मितीमध्ये जे शास्त्रज्ञांनी भाग घेतला होता त्यातल्या काही शास्त्रज्ञांना असं वाटलं की आपली चूक झाली. आणि मग त्यांनी सुजाण लोकांना एकत्र केलं आणि डूम्सडे क्लॉक नावाचं एक घड्याळ तयार केलं. त्याला प्रतिकात्मक घड्याळ आपण म्हणूयात. ते घड्याळ असं होतं की रात्रीचे 12 वाजले त्या घड्याळामध्ये, याचा अर्थ पृथ्वी सोडा, म्हणजे पृथ्वीला मानवी वसाहतीच्या लायकीची राहिलेली नाही, आता इथे अजिबात राहता कामा नये, असा इशारा शास्त्रज्ञांनी द्यायला सुरुवात केली. आणि ते घड्याळ सेट केलं ते त्यावेळी काय मला वाटतं 7 मिनिटं अलीकडे केलं, कारण तर अण्वस्त्र तयार झाली होती. आणि ती अण्वस्त्र जर या पद्धतीने वापरली गेली तर केव्हाही जगाचा अंत होऊ शकतो. त्यामुळे रात्री 12 वाजण्यास 7 मिनिटं कमी आहे असं त्यांनी समजा सांगितलं त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर हे घड्याळ 27 वेळा रिसेट करण्यात आलं.
तर तेच रिसेट करण्याची जी त्यांची पद्धत आहे, की जानेवारी साधारण 27 किंवा जानेवारीच्या शेवटी हे दरवर्षी रिसेट केलं जातं. आणि म्हणजे हे तेव्हापासून डूम्सडे डूम्सडे क्लॉक. क्लॉक ओके. हे रिसेट केलं जातं. आणि तुम्ही म्हणालात आता, की युद्ध आता तात्पुरतं थांबलं तर दिलासा मिळाला का? तर दिलासा अजिबात मिळाला असं मानता कामा नये माणसाने. याचं कारण 2026 साली हे घड्याळ जे आहे, ते 85 सेकंद 12 वाजायला कमी आहेत. हो. 85 सेकंद आणि आतापर्यंत ते 12च्या सगळ्यात जवळ गेलेलं आहे. तर त्याची कारणं फार वेगळी आहेत. म्हणजे आपण विचार करू शकत नाही अशा प्रकारची कारणं आहेत. पहिलं कारण तर युद्ध आहे. दुसरं कारण युद्धात वापरले जाणारे अण्वस्त्र आहे. तिसरं कारण आहे जैविक शोध. हं. जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं, की ज्या पद्धतीचा तो व्हायरस आला होता, त्याचं कोणाला कळालंच नाही काही. चीनने तो निर्माण केला होता. अमेरिकेने चीनमध्ये नेला होता. काही त्याच्याविषयी नुसती चर्चा झाली. तर तो एक धोका मानला जातो. आणि आपल्याशी संबंधित विषय जो आहे, जो सर्वसामान्य माणसाला वाटतं, की याचा आपला काही संबंध नाहीये. तर सोशल मीडिया आहे त्याचं एक कारण सांगितलं. बरं. म्हणजे माहितीचा महापूर आणि सोशल मीडियामध्ये ज्या अफवा पसरतात, त्या अफवा आणि त्यातनं जी मानसिकता तयार होते जगातल्या लोकांची, ते त्याचं कारण सांगितलेलं आहे. अस्थिरता निर्माण करण्याचं. आणि त्याचा काही प्रमाणात अनुभव आपण काही 2-3 देशांमध्ये घेतलेला आहे. ज्याला जेन झीचं आंदोलन म्हणतो, त्याच्यातला चांगला भाग आपण पाहिला, तर त्यातला वाईट भाग असा आहे, की हे कधीही कुठेही होऊ शकतात. हं. त्याला काही फार वस्तुस्थितीचा आधार असला पाहिजे असं काही नाही. आणि कोणालाही वाटू शकतं, की फार असं-असं झालेलं आहे, तर आता सरकारच्या विरोधात आपण आंदोलन करायचं किंवा सत्ता उलथून टाकायची. त्याचा अनुभव आपण गेले 2-3 वर्षामध्ये घेत आहोत. तर ही जी कारणं आहेत, ही कारणं अतिशय धोका पातळीवर आता गेलेली आहेत. तर त्याच्याविषयी म्हणजे डूम्सडे क्लॉकचं महत्त्व जरी ते प्रतिकात्मक असलं तरी, ते महत्त्व याच्यासाठी आहे, की जगातले काही शहाणे माणसं तरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि जगाला ते सांगण्याचा प्रयत्न करतात, की तुम्ही आता अंताच्या जवळ चाललेला आहात. म्हणून डूम्सडे क्लॉकचं महत्त्व आहे. तुम्ही त्या डूम्सडे क्लॉकचं वर्णन करताना असं सांगितलं होतं, की आता असं दिसतं आहे, की ते काही सेकंद आणखी जवळ गेलेलं आहे. बरोबर. म्हणजे नेमकं काय घडलंय हां. आणि त्याचे एक्झॅक्ट काय कारण असतील? हां. तर हे आता 2019 साली आमच्या त्या अर्थक्रांतीचं अर्थपूर्ण नावाचं आमचं एक मासिक होतं. त्याच्यात आम्ही इश्यू केला होता, त्याचा स्पेशल इश्यू केला होता. हं. आणि तो असा होता, की जगात नेमकं काय घडलं, की डूम्सडे क्लॉक सारखं त्याची घड्याळाचे काटे पुढे जात आहेत. हं. आणि विषय आम्ही असा केला होता, की या घड्याळाचे काटे मागेच का फिरले पाहिजे हं. आणि ते कसे फिरू शकतील ते आपण शेवटच्या टप्प्यात बोलू. पण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात आत्ता 2026चं कारण जे आहे, हे चालू असलेली 3 युद्ध हे त्याचं कारण सांगितलेलं आहे. त्यातलं पहिलं कारण होतं रशिया आणि युक्रेनचं युद्ध आणि त्या निमित्ताने महासत्तांचा त्याच्यातला सहभाग. हे पहिलं कारण. दुसरं कारण होतं अमेरिका आणि इराणमध्ये चाललेलं सुरुवातीला आपल्याला वाटलं नाही हे युद्ध फार काळ चालेल, पण ते लांबलं. इराण-इस्रायल ते युद्ध, युक्रेन-रशिया युद्ध आणि भारत-पाकिस्तान युद्ध किंवा भारत-पाकिस्तानच्या सीमेवर सतत युद्धाची एक सतत परिस्थिती. चिनगी पडत राहते. हे त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता ते म्हणतायत, की हे जो सोशल मीडिया आहे किंवा माहितीचा जो विस्फोट आहे खोट्या माहितीचा किंवा अफवांचा, ते त्याचं कारण सांगितलं जातं. आणि 2026मध्ये सोशल मीडियाचा प्रसार आणि त्याचा परिणाम हा जेवढ्या तीव्रतेने आपल्या लक्षात येतो आहे, तेवढा तो यापूर्वी कधी आला नाही. आणि 2026मध्येच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जेवढी चर्चा होते आहे आणि जेवढे शोध लागत आहेत, तेवढे ते यापूर्वी लोकांसमोर कधी आले नाहीत. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स याला आपण चांगल्या अर्थाने खरं म्हणजे चर्चा केली पाहिजे. पण डूम्सडे क्लॉक असं म्हणतं, की ते एक ठिणगीचं एक कारण असेल. हो. हां. कारण ते बटन जे आहेत, युद्धाचे किंवा या प्रकारचे बटन्स म्हणजे यंत्राच्या हातात जाण्याची शक्यता आहे. हो. हा त्यातला सगळ्यात मोठा धोका आहे. ते माणसाच्या हातात राहणार नाहीत. आणि माणसाच्या हातात राहिले नाही, तर यंत्राने निर्णय घेऊन जर उद्या काही जगाच्या दृष्टीने निर्णय घेतला, तर म्हणून तो 85 सेकंद अलीकडे आपण ते घड्याळ थांबलेलं आहे. हे माणसांचं वैशिष्ट्यच असं आहे, की आपण विचार करतो आणि तंत्रज्ञान
आपण सांगितलेली कामं करतो. बरोबर. इथं बरोबर उलट झालेलं आहे. हां, आता बरोबर उलटं झालं. तर हे त्या नोबेल लॉरेट लोकांनी ओळखलं होतं, की या दिशेने जाता कामा नये. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता गेल्या 5 वर्षात ॲड केले त्यांनी. पूर्वी नव्हतं, कारण ते दररोज म्हणजे त्या वर्षभरामध्ये एकदा ते अतिशय सखोल अशी चर्चा करतात जगातल्या समोरच्या संकटांची, आणि त्या आधारावर ते घड्याळ सेट केलं जातं. बरं, त्यांच्या व्याख्येनुसार डूम्सडे म्हणजे नेमकं काय होणार आहे? डूम्सडे म्हणजे विनाश. विनाश म्हणजे मी म्हटलं ना, ते प्रतिकात्मक आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठल्या अर्थाने प्रतिकात्मक आहे? उद्या समजा चायनाच्या त्या संचलनामध्ये दिसणारे अण्वस्त्र जर खरोखरच कुठे कोसळायला लागली, युद्धामध्ये वापरली गेली, तर जगाचा अंतच येतो. कारण जर त्याच्यामध्ये सगळं जग नष्ट होईल असं मानायचं कारण नाही. पण समजा एखादा मोठी लोकसंख्या असलेला देशच त्याच्यामध्ये भरकून निघाला, तर तो एक प्रकारे अंतच आहे जगाचा. कारण कारण याच्यात काय साखळी तयार व्हायला लागलेली आहे. बरोबर. आता इराण आणि अमेरिकेचं युद्ध थांबलं असं आपण म्हणतो, ते युद्ध थांबलेलं नाही आहे. ती सूडकथा सुरू झालेली आहे आता. इराणचे जे नागरिक आहेत ते आता शांत बसणार नाही आहेत. इराणमध्ये जी सूडाची भावना तयार झाली इराणी लोकांमुळे, ती कधीतरी त्याचा विस्फोट होऊ शकतो. तर ही सूड भावनेची साखळी तयार होते आहे या युद्धाच्या माध्यमातून, आणि ती सगळ्या देशांमध्ये तयार होते आहे. म्हणजे जसं चायना काय म्हणतं की तैवान आमचा आहे, किंवा भारत पाकिस्तानमध्ये काश्मीरच्या प्रश्नावरनं तो तणाव आहे, तो काही केल्या संपत नाही. किंवा सिरियामध्ये जे चाललेलं आहे ते आता जरी शांतता असली तरी त्यातनं जी सूड भावना निर्माण झाली असेल ती कधीतरी वर डोकं काढणार. इस्रायल, इराण, लेबनॉन याच्यामध्ये तीच गोष्ट झालेली आहे की ते थांबणार कायमच नाही, अस्थिर. कायमच अस्थिरता राहणार आहे. तर अस्थिरतेमधनं नवीन शोधातनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, कारण युद्धभूमीवर आता जायचंच नाहीये. बरोबर. कुठेतरी 2000 किलोमीटर 1500 किलोमीटरवरनं हल्ला करायचा आहे, ज्याच्यामध्ये माणूस कुठेच नाही. बरोबर. तर हा जो आहे त्याच्यामुळे तो अस्थिरता वाढत जाणार याच्या पुढच्या कामात. पण आता हे डूम्सडे क्लॉक जे आहे ते मागं फिरवायचं असेल त्याचे काटे, तर काय करायला? हा आता सगळा खरा जे जगातली शहाणी माणसं आहेत, जे सजग आहेत आणि ज्यांना असं वाटतं की मानवजात टिकली पाहिजे, त्यांनी चांगलं जगलं पाहिजे, ते काय करतायत तर त्याची डूम्सडे क्लॉकची जी त्याच्या मागचं जे तत्त्वज्ञान आहे त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा असा ते प्रयत्न करतायत. दुर्दैवाने तो विषय आपल्यापासून खूप लांब आहे असं आपल्या सगळ्यांना वाटतं. त्यामुळे ते प्रतिकात्मक आपल्याला काही फारसं भिडत नाही. पण करण्यासारखं काय? करण्यासारखं एकच आहे, इंडिव्हिज्युअल पातळीवर काही गोष्टी केल्या पाहिजेत. याचं कारण कन्झम्पशन ज्या रेटने जगामध्ये वाढत चाललेलं आहे त्या पोटी या गोष्टी घडत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि कन्झम्पशनच्या स्पर्धेमध्ये आपण एक व्यक्ती म्हणून उतरणार नाही ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. हा एक पहिला भाग. दुसरा भाग, ज्या कारणावरून जगात युद्ध होणार आहेत त्याच्यामध्ये आपला जो काही मुंगीचा सहभाग आहे तो सुद्धा कमी करता आला पाहिजे. उदाहरणार्थ पाण्याचा वापर हा कमी करण्याची गरज भारतासारख्या देशाला तर सांगण्याची म्हणजे परत परत सांगितलं पाहिजे अशी स्थिती आहे. मग पाण्याचा वापर कमी होईल अशी सवय आपण लावू शकतो का आपल्याला? किंवा ज्या गोष्टींमध्ये आता आपण लॅपटॉप अनेकदा चालू ठेवतो, मशीन चालू ठेवतो, म्हणजे संगणक चालू ठेवतो, आता त्याच्यात त्याला जी प्रचंड वीज लागते, त्या विजेचा जेवढा वापर तुम्ही वाढवणार तेवढं ते जग उष्णतेच्या दिशेने जाणार आहे. म्हणजे ज्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो. क्लायमेट चेंज हा सुद्धा डूम्सडे क्लॉकचा एक भाग आहे. आणि त्याचा अनुभव आपण गेली 4 वर्ष प्रचंड पूर, प्रचंड पाऊस, अजिबात पाऊस नाही आणि प्रचंड उष्णता. म्हणजे यावर्षी भारतात उष्णतेची लाट जशी आली तशी ती युरोपमध्ये आली. आणि युरोपमध्ये अक्षरशः युरोपमधले नागरिक त्यांना त्या उष्णतेची प्रचंड त्रास झाला. याचा अर्थ असा होतो की हे जे बदल जगामध्ये होत आहेत हे कदाचित उद्या आपल्यावर कोसळणार नाही आहेत, पण त्याचे हळूहळू जे परिणाम होतील, या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम होईल त्याचा इशारा डूम्सडे क्लॉक आपल्याला देत आहे.
की तुम्ही सुधारून घ्या आता, आणि जगाचा अंत म्हणजे मानवी जीवन संकटात येतं जे आहे त्याला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न केला तुमच्या पातळीवर. म्हणजे राष्ट्रवाद हा जो वाढत चाललेला आहे ट्रम्पच्या माध्यमातून, की काय अमेरिका फर्स्ट वगैरे, तर हे सुद्धा त्याचं एक कारण आहे. कारण अमेरिका फर्स्ट म्हणताना इतर जगाविषयी त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे, की इतर जगाने आपल्यापेक्षा पुढे जाऊ नये किंवा काहीच करू नये, अमेरिका हेच श्रेष्ठ असलं पाहिजे. तर या प्रकारचा राष्ट्रवाद जो जगात वाढत चाललेला आहे, तो सुद्धा त्याला कारणीभूत ठरला. तर इतके सगळे मुद्दे या डूम्सडे क्लॉकच्या शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगायला आता सुरुवात केलेली आहे. तर त्याचा संबंध इंडिव्हिज्युअल माणसाच्या मनामध्येही असला पाहिजे, त्याने तो मानला पाहिजे, ही खरा पुढचा प्रवास आहे. मित्रांनो, मानवी आयुष्याचा संघर्षाचा काळ, मानवी आयुष्यातील सर्वात संघर्षाचा काळ आता सुरू झालेला आहे, हे आजच्या या चर्चेतून नक्कीच अधोरेखित होतं. आणि म्हणूनच आपण त्यासाठी सज्ज असायला हवं. डूम्सडे क्लॉक ही जी एक काय म्हणू त्याला आपण, सिम्बॉलिक किंवा प्रतिकात्मक घड्याळ असं आपण त्याला म्हणू शकतो. जगबुडीचं घड्याळ, जगाच्या अंताचं घड्याळ असं त्याला संबोधलं जातं. मात्र या परिस्थितीतून आपण एक सजग नागरिक म्हणून कशा पद्धतीने जबाबदारीने वागून हे क्लॉक किंवा त्याचे काटे थोडेसे मागं सरकवायला आपण खारीचा वाटा नक्की देऊ शकतो, असं सरांनी सांगितलं. सर, तुम्ही आलात आणि इतक्या साध्या सोप्या शब्दात, ही खरं तर फारच किचकट विषय आहे, जिओ पॉलिटिकल आहे, त्याच्यात अनेक पदर आहेत वेगवेगळे. मात्र तुम्ही छान चांगल्या पद्धतीने सजग नागरिकांनी काय करायला हवं, कसा विचार करायला हवं, हे या निमित्ताने सांगितलं. तुमचा आभार. तर